मी यशवंत कराळे, मी तापोळा येथील असून मी तापोळ्यातल्या तापोळा मिनी काश्मीर कृषी पर्यटन संघटनेचा अध्यक्ष आहे। आमचे तापोळ्यामध्ये गेले 10 वर्षापासून आमची संघटना कार्यरत आहे। आमच्या इथे कृषी पर्यटनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या लोकांनी एकत्र येऊन किंवा वैयक्तिकपणे असे आपापले कृषी पर्यटनाचे व्यवसाय सुरू केले आहे। सध्या हा व्यवसाय चालू असताना काल अचानक 4 तारखेला एक सुनील वर्मा नावाचा एक इसम मोबाईलवरून प्रत्येक कृषी पर्यटनधारकाला फोन करतो। हा प्रकार 8 ते 10 जणांच्या बाबतीत असाच घडलेला आहे आणि तो फोन करून त्या कृषी पर्यटन केंद्रावर त्यांना राहण्यासाठी पहिले सगळे विचारतोय माहिती, त्याच्यानंतर तिथले दर विचारतोय आणि तुम्हाला बुकिंग करण्यासाठी काही आगाऊ रक्कम काही पाठवू का अशी विचारणा करतोय। आणि ती विचारणा केल्यानंतर आगाऊ रक्कम किती पाठवू असं विचारल्यावर जर समजा 3000 रुपये पाठवायचे असतील तर त्याच्याऐवजी तुम्हाला चुकून 30,000 रुपये गेले असे बनावट प्रकारचे मेसेज तयार करून, बनावट प्रकारच्या स्क्रीनशॉट तयार करून त्या हॉटेल धारकाला किंवा व्यावसायिकाला तो परत पाठवत आहे। आणि माझ्याकडून नजर चुकीने पैसे तुम्हाला जास्त आलेले आहेत तर वरचे पैसे मला त्वरित परत करा अशी वारंवार तो मागणी करत आहे। तर हा प्रकार करताना सर्वच काही सुशिक्षित नाही, तर अनावधानाने एका कृषी पर्यटन केंद्र चालकाकडून अनावधानाने त्यांना रक्कम पण ट्रान्सफर करण्यात आलेली आहे। त्या संदर्भात त्यानं महाबळेश्वर पोलीस स्टेशनला जाऊन आपले महाबळेश्वर पोलीस स्टेशनचे श्री भागवत साहेब यांच्याकडे विस्तार तक्रार दाखल केली आहे। भागवत साहेबांनी याबाबत ताबडतोब कारवाई करून त्यांच्या पेमेंट संदर्भात पुढची योग्य ती कारवाई सुरू केली आहे। तसेच आम्ही आज सातारा येथील सायबर क्राईम ब्रँचला आमच्या संघटनेच्या मार्फत निवेदन दिलेलं आहे। तरी आपण सर्व लोकांनी या अशा फ्रॉडपासून सर्वांनी सतर्क राहावं आणि आपले पैसे आणि आपले रक्षण करावं यासाठी